नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। गेले 2-3 महिने खूपच धावपळीचे गेले, कारण असं होतं की आम्ही घर शिफ्ट करत आहे आणि फायनली आम्हाला नवीन घर मिळालेलं आहे। तर ऑलमोस्ट आम्ही तिकडे आता शिफ्ट झालेलो आहे। तर म्हटलं जिथे आम्ही 2 वर्षापासून राहत होतो त्या घराची होम टूर द्यावी, म्हणजे कसं तुम्हालाही हे घर पाहता येईल आणि पुढे जाऊन आम्हाला जरी या घराची आठवण आली तरीसुद्धा आम्ही कधीही हे घर पाहू शकू। तर त्याच्यासाठीच हा एक स्पेशल व्हिडिओ आहे। तर ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही फर्निश्ड अपार्टमेंटच पाहिलेलं होतं आणि हे रेंटल घर घेतलेलं होतं आम्ही। तर फर्निश्ड अपार्टमेंटमध्ये काय काय सुविधा होत्या त्या सर्व आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर फक्त फर्निश्ड अपार्टमेंट म्हणण्यापेक्षा या घरामध्ये काय नवीन आहे, जेणेकरून जेव्हा आम्ही भारतातून इकडे आल्यानंतर आम्हाला या गोष्टी नवीन वाटल्या तर त्या गोष्टीसुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग सुरू करूया आजच्या एका नवीन ब्लॉगला। तर असा हा पॅसेज आहे आणि आता आतमध्ये आपण एंटर करूया। तर हॅलो श्लोक, एंटर केल्याबरोबर आपलं घर असं दिसतं। हा आहे मेन दरवाजा आणि त्याच्यानंतरच इकडे हा इंटरकॉम आहे, जेणेकरून खाली कोणीतरी आलं तर तिकडून आपल्याला कॉल करतात आणि इथून आपण ॲक्सेस देऊ शकतो किंवा आपण कॉल रिसीव करू शकतो। आणि त्याच्यानंतर इकडे हा आहे एसीचा रिमोट। तर एंट्रन्स केल्याबरोबर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील आणि इकडे त्यांनी असा एक मॅप लावलेला आहे या बिल्डिंगमध्ये केवढे म्हणजे 9th फ्लोअरवरती केवढे फ्लॅट्स आहेत आणि आपण एक्झॅक्टली कुठे आहे हे दाखवण्याकरिता। तर असा आहे याचा मेन लुक। त्यानंतरच मेन डोअरमधून आत आल्यानंतर लगेचच आपल्याला इकडे ओपन किचन पाहायला मिळेल। तर हा मोठा असा इकडे फ्रीज एक दिलेला आहे, बऱ्यापैकी मोठा आहे फ्रीज। आता आम्ही शिफ्ट झाल्यामुळे पूर्ण फ्रीज रिकामा दिसेल। हा आहे फ्रीजर। तर असा बऱ्यापैकी मोठा असा फ्रीज आहे। नंतर इकडे लागूनच हा आहे इलेक्ट्रिकल गॅस कुकटॉप, ज्याला आपण इंडक्शन शेगडी बोलू शकतो। तर असा, आणि याला लगेच लागूनच इकडे ओव्हन आहे। इकडे आपले बेकिंगचे काही असेल तर आपण इकडे बेक करू शकतो किंवा ग्रिल आणि बेक दोन्ही असं यांनी इकडे दिलेलं आहे। तर हा कुकटॉप आणि हे दोन्ही अटॅच आहे। त्यानंतरच इकडे थोडंसं स्टोरेज आहे आणि पुन्हा वरती स्टोरेज आहे। इकडे सुद्धा स्टोरेज आहे आणि इकडे आपला एक्झॉस्ट फॅन। तर हा एवढासा असा किचन एरिया। त्याच्यानंतर इकडे लगेचच मायक्रोवेव्ह आणि पुन्हा इकडे थोडं स्टोरेज दिलेलं आहे। मायक्रोवेव्ह नंतर खाली पुन्हा इकडे स्टोरेज आहे, स्टोरेज भरपूर दिलेलं आहे यांनी। आणि इकडे आहे हा सिंक। त्यानंतर इथे दिलेला आहे हा डिशवॉशर। आणि पुन्हा इकडे असं स्टोरेज दिलेलं आहे। तर असे 4 ड्रॉवर्स आहेत। तर अशा प्रकारे हा छोटासा पण छान असा किचन एरिया। नंतर असा इकडेच त्यांनी शू रॅक दिलेला आहे आणि त्यानंतरच इथे एक कॉफी टेबल आणि याच्या लगेच लागून इकडे हा आहे डायनिंग टेबल। तर हा डायनिंग टेबल त्यांनी 6 सीटरचा राऊंड शेपमधला दिलेला आहे। तर या साईडून किचनचा असा काही लुक दिसतो आणि हा आहे कॉफी टेबल। त्याला लागून नंतरच इकडे सोफा आहे, फुटरेस्ट आणि समोरच टीव्ही। तर हे ओपन किचन हाऊस आहे विथ अटॅच लिव्हिंग आणि हॉल। असा हा मोठा असा स्पेस आहे।
हॉलमधूनच आपण बाल्कनीमध्ये जाऊ शकतो. इकडे अशी एक छोटीशी बाल्कनी आणि ही बाल्कनी, इकडे एक बेडरूम आहे, इथून सुद्धा ओपन होते. पुन्हा इकडे बेडरूम आहे. असा हा लिव्हिंग एरिया झाल्यानंतर आपल्याला इकडे आहे हा मास्टर बेडरूम. तुम्हाला घर सगळं रिकामं दिसत असेल. हा एक मिरर आहे आणि इथून सुद्धा बाल्कनीला आपण बाहेर जाऊ शकतो. अशा प्रकारे हा आहे मास्टर बेडरूम. तर वॉर्डरोब्स, टेबल लॅम्प, बेडसाईड टेबल आणि असा काही याचा लुक आहे. इकडे सुद्धा एक छोटासा ड्रॉवर दिलेला आहे. याच्यानंतर लागूनच इकडे हा किड्स बेडरूम आहे. तर ही श्लोकची रूम होती, त्यामुळे आता श्लोक दाखवेल. इकडे हा एक इथे फ्रेम आहे ही. आणि जेव्हा आम्ही या घरी राहायला होतो, इथे जे काही तुम्हाला या बॅग्स दिसतील, इकडे मी देवाची पूजा करायची. आणि त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचं म्हणाल तर इकडे हा मेन स्विच बोर्ड जो आहे तो इथे आहे आणि इकडेच पूजा करायची. त्यानंतर छोटासा असा इथे सिंगल बेड यांनी दिलेला आहे आणि बेडसाईड टेबल लॅम्प. त्यानंतर हा एक लॅम्प आहे. पुन्हा इकडे एक काय म्हणू शकतो, हा जॅकेट रॅक म्हणू शकतो आपण, स्टील मटेरियलमधला आहे. आणि त्यानंतर पुन्हा हा एक स्टोरेज वॉर्डरोब. नंतर इकडे पुन्हा थोडीशी स्पेस आहे. आणि जी बाल्कनी आपण पाहिली मगाशी, तर हे डोर नाही आहे, ओपन नाही होणार, विंडो आहे. तर आपण इकडे एवढी सारी स्पेस आहे. आणि लगेच इकडे लागूनच वॉशरूम आहे. तर घर जरी 2 BHK असेल तरी वॉशरूम एकच आहे. तर आपण पाहू शकतो भलं मोठं आहे हे. इकडे हा आहे बाथटब, कमोड, लॉन्ड्री रूमसुद्धा यांनी बाथरूमला अटॅच दिलेली आहे. तर लॉन्ड्री रूममध्ये हा आहे वॉशिंग मशीन आणि हा आहे ड्रायर. जसे कपडे आपले धुवून निघाले की लगेच वरती काढून आपण ड्रायरमध्ये टाकू शकतो आणि कपडे एकदम मस्त गरम होऊन निघतात. त्यानंतर जरी कोणते वॉशेबल कपडे वगैरे असतील तर त्याच्यासाठी हा इकडे मोठा वॉश बेसिन आहे. तर असा हा मोठा असा बाथरूम. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोलले होते, या घरामध्ये काही नवीन मला वाटलं इकडे आल्यानंतर, त्या आता आपण पाहूया. तर घरामध्ये प्रत्येक ठिकाणी असे हे वॉटर स्प्रिंकल्स बसवलेले आहेत, जेणे की घरामध्ये जरी फायर वगैरे झालं की ऑटोमॅटिक पूर्ण घरामध्ये पाणी स्प्रिंकल होतं आणि फायर जी झालेली आहे ती आपण रोखू शकतो त्यासाठी. तर असे किचनमध्ये, हॉलमध्ये, दोन्ही बेडरूममध्ये, बाथरूममध्ये, तर असे ठिकठिकाणी असे यांनी बसवलेले आहेत. इकडे सुद्धा बाथरूमच्या वरती एक आहे आणि त्याच्यानंतर किचन इकडे आहे आणि लगेचच इथे हा आहे RCD. तर हे RCD आपण स्मोक डिटेक्टर म्हणू शकतो. घरामध्ये काही जसं की आपलं इंडियन फूड हे खूप सारं मसाला आपण वापरतो, त्याच्यामुळे तडका वगैरे लावत असताना त्याचा धूर वगैरे खूप निघतो आणि त्याच्यामुळे फायर होण्याची शक्यता असते. आणि जसं की घरामध्ये जास्त धूर झाला की लगेच हे डिटेक्ट करतं आणि बीप साऊंड होतो. आणि त्यानंतर जो काही साऊंड असतो तर इकडे हा आहे स्पीकर. तर इकडे फायर अलार्म वाजायला सुरुवात होते आणि विदिन 5 मिनिट्स आपल्या घरासमोर फायर ट्रक्स येऊन उभे राहतात.
तर जसं काही तुम्ही हा RCD पाहिला, आपल्या भारतामध्ये मी पाहिलेलं आहे की जेव्हा ऑफिसमध्ये वगैरे जेव्हा केव्हा फायर अलार्म होतो तेव्हा सगळेजण आम्ही खाली जात होतो. आणि तर अशाच काही प्रकार आहे. जेव्हा केव्हा हा RCD स्मोक डिटेक्टर होतो, धूर वगैरे जास्त झाला की ते डिटेक्ट करतं आणि इकडे हा फायर अलार्म वाजायला लागतो. तर याच प्रत्येक बिल्डिंगमध्ये इकडे असं फायरसाठी एक त्यांची फायर सेफ्टीची सेपरेट रूम असते. लगेच तिकडे आपला जो काही फ्लॅट आहे तो फ्लॅट नंबर तिकडे डिटेक्ट होतो आणि जे काही फायर स्टेशन आहे तिकडे विदिन अ मिनिट आपण म्हणू शकतो लगेच त्यांना डिटेल्स जातात. आणि विदिन 5 to 10 मिनिट्ससुद्धा खूपच आहेत म्हणू शकतो आपण. विदिन 5 मिनिट्स त्यांची फायर ट्रकच्या 2-3 गाड्या येऊन खाली उभ्या राहतात आणि बिल्डिंगमध्ये जेवढे काही फ्लॅट्स आहेत त्या सर्व फ्लॅटमधील सर्व लोकांना खाली जावं लागतं. आणि जेव्हा केव्हा इश्यू रिझॉल्व होईल तर त्यावेळेला लिफ्टसुद्धा बंद असते. तर साईडलाच स्टेअरकेस आहे, तर स्टेअर्सने सर्वांनी खाली जावं लागतं. त्यानंतर जेव्हा केव्हा इश्यू रिझॉल्व होईल तेव्हा लिफ्ट ऑन करतील आणि लोक आपापल्या घरी जाऊ शकतील. तर सिटीमध्ये ही एक सिस्टम आहे असं आपण म्हणू शकतो, जेणेकरून इकडे किचन इथले खूपच छोटे छोटे असतात. आणि जर कसं आपण जास्त धूर जेवण बनवताना जास्त धूर वगैरे होऊ नये याची आपण पुरेपूर काळजी घ्यावी लागते. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते, आम्ही नवीन घरी शिफ्ट झालेलो आहे. ते सुद्धा घर रेंटलनीच घेतलेलं आहे. तर ते सिटीमध्ये नाही, सिटी सोडून थोडंसं लांब आहे. पण ठीक आहे. हा आता जिथे आम्ही राहत होतो ही फ्लॅट सिस्टम होती, जसं की भारतामध्ये सुद्धा फ्लॅट सिस्टम तिकडेच राहत होतो. त्यामुळे घर कशा प्रकारे असतं, कन्स्ट्रक्शन वगैरे ऑलमोस्ट आपल्याला स्ट्रक्चर माहीत असतं. पण हे RCD, फायर अलार्म या सर्व गोष्टी आपल्याला घरामध्ये पाहायला मिळत नाहीत, त्या इकडे आपल्याला घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ही एक गोष्ट मला इकडे नवीन वाटली, म्हणून आवर्जून ही गोष्ट मला शेअर करावीशी वाटली. आणि राहिली गोष्ट कचरा कुठे टाकता याची, तर कचऱ्यासाठी बेसमेंट एक आहे. तर जो काही बेसमेंटमध्ये एक रूम आहे ती फक्त यांनी कचऱ्यासाठीच केलेली आहे. तर बेसमेंटमध्ये अशी खूप सारे डस्टबिन्स वगैरे ठेवलेले आहेत. तिकडे आपण ड्राय कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा आणि जे काही आपले रिसायकलचे असतात तो कचरा वेगळा, कार्डबोर्ड्स, पेपर्स वगैरे असतात तो, असे वेगवेगळे त्यांनी डबे ठेवलेले आहेत. तर त्याप्रमाणे आपण बेसमेंटमध्ये जाऊन कचरा टाकू शकतो. त्याचप्रमाणे जर काही आपल्याला पत्र येणार असेल, पोस्ट वगैरे येणार असेल, काही लेटर येणार असेल तर त्याच्यासाठी इकडे एक फ्लोअर आहे. त्या फ्लोअरवर एक पूर्ण मेलबॉक्स आहे. तर प्रत्येक फ्लॅटच्या नंबरने प्रत्येकाचा वेगवेगळा असा मेलबॉक्स त्यांनी दिलेला आहे. त्याचे कीज प्रत्येकाकडे आहेत आपापल्या फ्लॅटचे. जेव्हा केव्हा त्याचं लेटर वगैरे येईल केव्हा जाऊन ते आपापल्या मेलबॉक्समधून जे काही लेटर असेल किंवा काही पार्सल असेल ते घेऊन येऊ शकतात. त्याचीसुद्धा एक छान अशी पूर्ण सिक्युरिटी आहे. आणि मेन बिल्डिंगमध्ये जर आपल्याला एंट्रन्स करायचं असेल तर बिल्डिंगमध्ये आतमध्येच येत असताना कोणीही आतमध्ये एंटर करू शकत नाही. मेन डोअरला आपल्याला ॲक्सेस असतो. जे कोणी टेनंट असतात इकडे राहतात त्यांच्याकडे ती की असते. तर त्या कीनेच ते लोक ॲक्सेस करू शकतात आणि मगच आतमध्ये येऊ शकतात. तर इकडे मोस्टली सर्व अपार्टमेंटमध्ये हीच सिस्टम आहे. त्यामुळे सिटीमध्ये मोस्टली आपण म्हणू शकतो किंवा अपार्टमेंट्समध्ये वगैरे डायरेक्टली कोणीही आतमध्ये येऊ शकत नाही. त्यांना पूर्ण सिक्युअर घर आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे हा होता आमचा असा 2 BHKचा फ्लॅट सिटीमधला. तर हा आहे तो फ्लोअर ज्याच्याबद्दल मी सांगत होते. आपल्याला जे काही लेटर येईल किंवा मेल येईल तर प्रत्येक फ्लॅटचे असे छोटे छोटे मेल बॉक्सेस आहेत. आपण इकडे येऊन ते घेऊन जाऊ शकतो. आणि हे आहे बेसमेंट. दाखवते कचरा टाकण्यासाठी. हा जो तुम्हाला ब्ल्यू कलरचा मोठा बॉक्स दिसत आहे डब्बा, त्याच्यामध्ये सगळे कार्डबोर्ड्स, बॉक्सेस वगैरे पेपर्स टाकू शकतो. आणि ही एक अशी रूम आहे. इकडे सारे डस्टबिन्स आहेत, जे की रिसायकलचे वेगळे आणि आपला ओला कचरा वेगळा, अशाप्रमाणे यांनी अरेंज केलेला आहे इकडे.
तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि हे घर कसं वाटलं हेही मला नक्की सांगा। आणि मला वाटतं या घरातला हा शेवटचा व्हिडिओ असेल। इथून पुढचे आपले सर्व व्हिडिओ आपल्या नवीन घरामधून आपल्याला पाहायला मिळतील। तर मी खूप एक्सायटेड आहे आणि असेच आता छान छान व्हिडिओज तुम्हाला नवीन घरातले पाहायला मिळतील। भेटत राहू अशा छान छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।